तर नमस्कार माता बंधूंनी भगिनींनो मित्रांनो भावांनो तो विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आज काय सकाळ सकाळी गाडीला भाडं अजून तर काय आलं नाही. तर पाऊस भरपूर पडला आहे, रस्ता थोडं बहुत कुठं बंद झाल्यात. तर कुठं काय काय झालंय तुम्हाला सगळी माहिती देतो मित्रांनो. तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा, तो व्हिडिओ पे लगे राहो. आणि बघा जो आमच्या शेताकडे जायचा रस्ता आहे, इथे शेतकरी पिकं केल्यात, फ्लॉवर केल्यात, वरणा केल्यात. इकडे बघा ऊस आहे, इथं ऊस आहे. आणि ऊस सगळी पाऊस पडल्यामुळे हिरवीगार झाल्यात. कारण पावसाचं पाणी म्हणजे मित्रांनो पिकासनी आईचं दूध असं समजलं जातंय. वरनं पाऊस पडला, पिकांच्या सुरळीतीनं पाणी गेलं की आईच्या दुधासारखं त्या पिकांना ह्याच्यातनं सगळी घटक मिळतात मित्रांनो पिकासनी. आणि ह्या इथं आपले काही मित्र न्याहारी करायला बसल्यात. भावांनो का न्याहारी करायला लागलाय? इथं बघा काय नाही काय कामाला आलता काय? कुठं असं बाबल तोडायला. तर बघा मित्रांनो ही मित्रमंडळी मिळून असं बघा न्याहारी म्हणजे जेवणच करायला लागल्यात. आणि इथं बघा हे काय तर रानात सगळं बाबळ उगवलंय, हे बाबळ तोडायसाठी आल्यात. तर मित्रांनो निवांत न्याहारी करा व्यवस्थित, आणि काळजी पण घ्या, कारण जरा सापबिप असण्याची शक्यता आहे. ते बघून करून तोडा, ओके. तर बघा मित्रांनो लई दिवस झालं मी असं ही पक्ष्यांची घरटी बघितलो नव्हतो. आणि इथं बघा ही पिवळी चिमणी सुद्धा दिसायला. बघा तुम्हाला अंदाज झूम करून दाखवतो. बघा इथे एक पिवळी चिमणी आहे, ह्या इथे एक बघा पिवळी चिमणी आहे. आणि ही घरटी की नाही बघा मित्रांनो एका बाबळीच्या झाडावर पक्ष्यांनी बांधल्यात. आणि तिने घरटी जे बांधल्यात का नाही ते तुम्हाला सांगतो ह्या इकडे पूर्व दिशेला बांधल्यात, पूर्व दिशेला. कारण मान्सून किंवा पावसाचा जोर ह्यो पश्चिम दिशेकडे येतोय. आणि पक्ष्यांनी जी घरटी बांधल्यात का नाही मित्रांनो ती बघा ही ह्या बाजूला बांधल्यात, इकडे पूर्व दिशेला म्हणजे विरुद्ध दिशेला बांधल्यात. आणि ही चिमणी बघा इथं ही तुम्हाला अंदर झूम करून दाखवतो. पिवळी चिमणी आहे बघा ही, हा बाई पिवळ्या रंगाची चिमणी आहे. आणि ती घरटी बांधायला लागली आता, बघितलं काय? बघा दर्शन घ्या. आणि ही घरटी बाई किती चिमणी बसल्या, किती घरटी बांधल्यात बघा, 2 3 4 5 6 घरटी बांधल्यात बघा मित्रांनो. तर लई दिवसात आम्ही बारका असताना अशी घरटी बघत होतो मित्रांनो. ह्या आहेत आमच्या दोस्ताचे वडील आनंदा देवकुते. आणि ह्यांनी सुद्धा बघा जुनी माहिती त्यांना लई नाही थोडा, कारण त्यांचं एक 50-55 असेल. आणि वयाच्या मानानं त्यांना सुद्धा लई थोडी माहिती आहे. तर तू पक्ष्यांच्या घरट्याबद्दल तुम्ही माहिती सांगा. खालच्या साईडला घरटी बांधली जाते, म्हणजे पूर्वेकडं हां पाऊस काळ जास्त असतोय, त्याचं तसं म्हणजे लक्षणं ती आहेत. आता सध्या तर पाऊस पडायला लागलाय. तर मित्रांनो ही आहेत जुन्या माणसांची आठवणी किंवा त्यांना जी माहिती असलेलं ज्ञान. आणि ह्यो रस्ता आहे बघा मित्रांनो आमच्या नांदणीतनं कुंदवाडला जाणारा, सॉरी शिरडोनला जाणारा नांदणी शिरडोन रस्ता आहे. आणि ह्या इथं बघा आपले शेतकरी बांधव शेतमजूर फुलावर काढाल्यात, फुलावर आलाय किलावर. आणि जाऊन लोक नदी कुठं पण झाल्या, नदीचं पाणी कुठं पण झालं बघून यायला लागल्यात. आणि इकडं सुद्धा बघा ऊस हिरवागार झालाय, फ्लावर आल्यात. इकडे पण ऊस आहे बघा मस्त बिगी. आणि या इथं बघा फ्लावरचं पीक आहे, त्याला लागून झेंडूचं पीक आहे. तिकडं काय तारकाट्या केल्यात. प्रत्येक शेतकरी लईने थोडं छोटं मोठं पीक करतोयच. त्या तिथं बघा श्रावण घेवड्याचं पीक आहे. तर मित्रांनो शेतकरी असे वेगवेगळी पिकं करत असतात. शेतकऱ्याच्या मालाला लईने थोडा भाव मिळाला पाहिजे, कारण शेतकरी जगला तर दुनिया जगणार आहे. बघा जनावरांनी हिरवगार गवत घेऊन चालल्यात. आणि तिकडे ट्रॅक्टरवाला सुद्धा आलाय शिरडून असणे डाळ करत, कानात हेडफोन घातलाय. आणि त्याच्या मग एक ट्रॅक्टर आहे. त्या हे आहेत बघा महावीर पाटील, त्यांना आपण बंडू पाटील म्हणून ओळखतोय. चला जाऊया नदीच्या पाण्याची सोंड कुठाल्या. पाटील तुमचं दाखवलंय. हे आहे बघा आमच्या गावचे शांत स्वभावाचे. मी यांना आर माधवन म्हणून हाक मारतो. रिदम पिक्चर मधल्या आर माधवन सारखं यांची हेअरस्टाईल आहे. दिसायला त्यांनी बघा कसे दिसते बघा मित्र. श्रेयस जरा इकडे हे व्हिडिओ चालू आहे. अरे भावा आर माधवन तो फेमस होणार. आणि इथे बघा त्यांचे पीए राहुल पंडकर नाद करती काय. आणि नदीच्या पाण्याची सोंड बघा मित्रांनो हितपतूर आल्या. आणि चळ पाणी गेलंय बघा तिकडे त्या रानात गेलंय. आणि हाऊसफुल पाण्याचा पहिला आठवडा आहे बघा मित्र. लिफ्ट लालेस आहेत
हिने सुद्धा गाडी घेऊन आल्यात बघा नदीच्या पाण्यात गाडी स्वच्छ धुवायला. गाडी धुवायला काय म्हटलं त्यांनी म्हणतात मोठं मोठं धुवायल्यात सगळी गाडी मोठी गाडी धुवायल्यात आणि म्हणतात मोठं धुवायलोय. आता ह्यात काय मोठं बारकं काय राहिलंय धुवायचं. आलं की जरा व्हिडिओ करायला काय तर मित्रांनो माझा ह्यो छोटासा मोठासा लांबडासा बारकासा व्हिडिओ इथंच थांबवतो. तर कृपया करून विनंती करतो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा मित्रांनो, कारण व्हिडिओ शेवट पण बघितल्याशिवाय मजा येत नाही, एन्जॉय येत नाही. आणि व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि जरा कमेंट वाईट काय करू नका, काळजाला लागते, चांगली कमेंट करा. धन्यवाद.